सराटी गावमध्ये मराठा समाजाचा एल्गार मेळावा होतोय। दुपारी 12 वाजता जरांगे ह्या ठिकाणी संबोधित करतील आणि सोबतच राज्याच्या विविध भागातून मराठा बांधव आणि भगिनी अंतरवाली सराटी येथे पोहोचायला आता सुरुवात झालेली आहे। ही 5 दृश्य आपण पाहतोय। जरांगेंचा एल्गार जालन्यामध्ये आज पाहायला मिळणार आहे। रात्रीपासून खरं तर मराठा बांधवांची गर्दी ह्या ठिकाणी जमा होऊ लागलेली आहे। मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आज जालना येथील अंतरवाली सराटी गावामध्ये आज भव्य अशी जाहीर सभा होते आणि यावेळी मनोज जरांगे यांचं भाषण ऐकण्यासाठी तुफान गर्दी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सभास्थळी मराठा बांधव ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महिलांची देखील लक्षणीय गर्दी आपल्याला पाहायला मिळते। महिला देखील मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वाहनांची रांग ही देखील रस्त्यांवरती पाहायला मिळते। सभेसाठी आता काही लोक, नागरिक, कार्यकर्ते ह्या ठिकाणी येण्यासाठी दाखल झालेले आहेत, पोहोचलेले आहेत। मात्र येण्यासाठी देखील अनेक रस्त्यांवरती वाहनांची रांग देखील असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे वाहनं अंतरवालीच्या दिशेने येऊ लागलेली आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत देशात कधी नव्हे अशी गर्दी या सभेमध्ये होण्याची शक्यता आहे। एकंदरीतच कालपासून जी गर्दी आपण पाहतोय त्या गर्दीवरून लक्षात येते की मोठी गर्दी ह्या ठिकाणी जमा होईल आणि त्याच अनुषंगाने प्रशासन आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी जय्यत तयारी करत आहेत। जरांगे यांची सभा 12 वाजता सुरू होणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज बांधव जमा झालेले आहेत, पोहोचलेले आहेत आणि काही नागरिक हे येण्यासाठी देखील वाहनांची रांग देखील लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी गावामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची ही सभा होती आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे आणि अल्टिमेटम नंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचा दौरा केला, विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सभा झाल्या। मात्र आजची ही जी सभा होणार आहे ती ऐतिहासिक असणार आहे। अनेक त्यांनी सभा घेतलेल्या आहेत, विविध जिल्ह्यांचे दौरे केलेले आहेत। मात्र आजच्या सभेची लक्षणीय दृश्य आपण या ठिकाणी जी काही मोठी गर्दी पाहतोय ते चित्र काही वेगळंच सांगून जात आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती पुन्हा एकदा घेऊया। सचिन बडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं, त्यानंतर विविध जिल्ह्यांचे दौरे केले, सभा देखील काही ठिकाणी घेतल्या। मात्र आजच्या सभेचं चित्र फार वेगळं आहे। आजची सभा खूप काही सांगून जाणारी आहे कारण मोठी गर्दी आहे। सचिन, तेजसजी, ही जी सभा आहे भूतन भविष्य अशी सभा असणार आहे। कारण स्वतः मनोज जरांगे यांनी राज्यभरातील नागरिकांना, मराठा समाजाला गर्दी जमा करावी किंवा गर्दी जमा व्हावी यासाठी आश्वासन दिलेलं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना आमंत्रणही दिलेलं होतं आणि ते आमंत्रण स्वीकारून त्या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये जनसागर जो आहे तो एकत्रित आलेला आहे आणि त्यांनी रात्रंदिवस ज्या काही सभा घेतल्या, ज्या काही मेळावे घेतले, बैठका घेतल्या, त्याचं स्वरूप जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। भव्य अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतेय। अक्षरशः स्वतःच्या खिशामधून जो काही खर्च आहे तो या ठिकाणी नागरिकांनी केलेला आहे। स्वतः गाड्या भाड्याने लावून स्वतः आलेले आहेत आणि एवढंच काय तर स्वतः घरची चटणी आणि भाकरी ही स्वतः या नागरिकांनी स्वतः सोबत आणलेली आहे। म्हणजे आपण पाहताय की समाजाला आरक्षण मिळावं, समाज जो आहे तो गेल्या बऱ्याच दिवसांपासून झुंजतोय, लढतोय, झगडतोय, मात्र त्याला या ठिकाणी हवं ते मिळत नाहीये। त्यामुळे अखेर समाजाने एकत्रित येण्याचा निर्णय घेतला। मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही मागणी करत आहेत आणि ही मागणी सरकारला दाखवतात की आमची ताकद काय आहे आणि आमची ताकद एकत्रित काय करू शकते हे दाखवण्याचं स्वरूप जे आहे या सभेच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। त्यामुळे जरांगे यांची सभा काही वेळेवर येऊन ठेपलेली आहे। जरांगे काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। मात्र मनोज जरांगे जेव्हा बोलतील तेव्हा राज्य हादरून जाईल अशा प्रकारची जी भूमिका आहे, अशी जी भावना आहे ती या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची, या ठिकाणच्या समाज बांधवांची पाहायला मिळते। त्यामुळं हा लढा फक्त एकाचा नाही तर हा लढा मराठ्यांचा आहे असं देखील त्यांनी एका भव्य असं व्यासपीठावर लिहिलेलं आहे। आणि एवढंच काय तर कालपासून याच व्यासपीठावर, याच मैदानावर स्वतः मनोज जरांगे यांच्या मातोश्री सुद्धा आलेल्या होत्या आणि मातोश्रींनी सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्या पावन स्पर्शानं ते स्टेज आहे त्या स्टेजवर त्यांनी काही प्रमाणामध्ये का होईना आपल्या लेखाला जी आहे ती शाबासकी दिलेली आहे, पाठीवर कौतुकाची थाप दिलेली आहे। कारण जो कोणी आतापर्यंत करू शकला नाही ते ह्या मनोज जरांगेंनी करून दाखवलंय। एका समाजाला एकत्रित करण्याची ताकद जी आहे ती मनोज जरांगेंनी करून दाखवलेली आहे। अगदी सचिन, काही क्षणासाठी थांबवतो, आपण थेट दृश्यांवरती जाऊया। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबीय देखील ह्या व्यासपीठावरती पोहोचलेले आहेत। त्यांच्या आई देखील ह्या ठिकाणी पोहोचले आहेत। हात उंचावून अभिवादन करताना आपल्याला ह्या दृश्यांमधून पाहायला मिळत आहेत। जालन्यामध्ये मराठा समाजाचा एल्गार आपण पाहतोय। मनोज जरांगे यांचं कुटुंब हे व्यासपीठावरती पोहोचलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव जालन्यामध्ये पोहोचलेले आहेत। मोठी गर्दी आहे। मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबीय हे व्यासपीठावरती आलेत। सचिन यांच्याकडे पुन्हा जाऊया। सचिन, मनोज जरांगे यांचं कुटुंब आता व्यासपीठावरती पोहोचलेलं आहे। सचिन, आपण आता म्हटल्याप्रमाणे सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर जर आपण चित्र पाहत असाल
तर ह्या त्यांच्या मातोश्री आहेत, मनोज जरांगे यांच्या मातोश्री या व्यासपीठावर पोहोचलेल्या आहेत आणि जो काही जनसागर या ठिकाणी जमा झालाय त्यांना ते नमन करतायत, वंदन करतायत. कारण या ठिकाणी जो समाज जमलेला आहे हा समाज फक्त एक व्यक्ती नाहीये, तर हा पूर्ण एक मराठा समाज आहे आणि या समाजानं जे काही केलेलं आहे त्या समाजासाठी आतापर्यंत कोणीच काही केलेलं नाही. एक वेळ होता की छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाचा विचार करायचे, मात्र आमच्या समाजाचा विचार करणारं कोणीच वाली उरलेलं नाहीये. पण आता आम्हाला आमची लढाई लढावी लागेल अशी भावना घेऊन मराठा समाज जो आहे तो आज एकत्रित आलेला आहे. आणि आज आपण पाहिलं तर त्यांच्या मातोश्री स्वतः काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे उपोषणाला बसलेले होते, तेव्हाही त्या आलेल्या होत्या आणि आता मातोश्री या पुन्हा एकदा व्यासपीठावर आलेल्या आहेत. या व्यासपीठावर आल्याच्या नंतर त्यांचे सुद्धा डोळे पाणावलेले आहेत. कारण ज्या लेखानं एक लहानपणात आपण त्याला लहानाचं मोठं केलं, त्या लेखाच्या एका आवाजावर जर एवढं जनसागर उभा होत असेल तर त्या माता माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद तर पाहायला मिळेलच, मात्र डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू पाहायला मिळतील, ते म्हणजे आनंदाश्रू असतील. आणि मनोज जरांगे यांचा परिवार जो आहे तो सुद्धा आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेला आहे. हा परिवार जो आहे अगदी सचिन, कोणत्या मुद्द्यांवरती मनोज जरांगे पाटील यांचं भाषण असणार आहे? म्हणजे सरकारला देण्यात आलेल्या 40 दिवसांची मुदत संपण्यापूर्वी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी आहेत. मात्र आंतरवाली सराटीतील साखळी उपोषण सुरू राहील. व्याप्ती वाढवण्यावरती जरांगे पाटील यांचं भर असू शकेल का आजच्या सभेमध्ये? नक्कीच आपण पाहताय की आक्रमक स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे, मात्र आक्रमकता जी आहे ती अशी खुलेआम दिसत नाहीये. प्रत्येक समाजाच्या मनामध्ये ही आक्रमकता आहे आणि ही आक्रमकता अशीच कायम राहणार आहे. कारण मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता, त्यापैकी 30 दिवस पूर्ण झालेत. सरकारच म्हणत होता आम्हाला 30 दिवस द्या, सरकारला 30 दिवस दिले, मात्र बोनस म्हणून किंवा मराठा समाज हा मोठ्या मनात आहे म्हणून आणखी 10 दिवस जे आहेत ते मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेले आहेत. त्यामुळे आता 30 दिवस पूर्ण झाले, त्याची आठवण करून देण्यासाठी आणि फक्त तुमच्याकडे 10 दिवस राहिलेले आहेत. काउंटडाऊन आजपासून सुरू होतोय. हा इशारा जो आहे तो मनोज जरांगे यांनी आपल्या अप्रत्यक्षपणे का होईना या सभेतून देण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारला केलेला आहे. त्यामुळे आजची सभा मोठी आहे, महत्वाची आहे आणि राज्य सरकारवर काय तोप डागली जाणार हे पाहणं महत्वाचं आहे. मनोज जरांगे यांचे विशेष मुद्दे जर पाहिले गेले तर तुमच्याकडे 4700 पुरावे असतील, तुमच्याकडे जर नोंदी असतील तर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी का थांबू शकतात किंवा कुणी प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही का विचार करता, हा त्यांचा प्रमुख मुद्दा असणार आहे. आणि सरसकट समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि विशेष म्हणजे जे काही दिवसांपूर्वी लाठीचार्ज गोळीबार झालेला होता, त्या गावकरी जे आहे त्या गावकऱ्यांना सुद्धा इजा झालेली होती, तर त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावी ही सुद्धा एक प्रमुख मागणी होती. आणि त्यासोबतच जे काही जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि जो समाज आहे, समाजातील प्रत्येक मुलगा मुलगी आहे त्यांच्यासाठी येणाऱ्या भविष्यासाठी त्या ठिकाणी वयोवृद्ध नागरिक जमलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा विचार करावा अशी जी प्रमुख भूमिका आहे. काउंटडाऊन सभेचं सुरू झालेलं आहे आणि ऐतिहासिक सभा मानावी लागेल. सभास्थळी मराठा समाजाची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.